आता आपण बघू पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स. यूकॅरियोटिक DNA आपण बघितला आहे की DNA मॉलिक्यूल हॅविंग 3 एंड्स 5' and 3' एंड्स हा यूकॅरियोटिक DNA मॉलिक्यूल. यूकॅरियोटिक DNA मॉलिक्यूल टिपिकल मॅमेलियन सेलमध्ये आहे 2.2 मीटर लॉंग. टिपिकल मॅमेलियन सेलची साईज आहे 10⁻⁻6 मीटर. मग 10⁻⁻6 मध्ये 2.2 मीटर लॉंग थ्रेड गेट पॅकेज्ड विथ द हेल्प ऑफ प्रोटीन्स दॅट आर कॉल्ड ॲज हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन प्रोटीन्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड, DNA इज निगेटिव्हली चार्ज्ड आणि मग पॅकेजिंग बिकम्स पॉसिबल. मग हिस्टोन प्रोटीन काय आहे तर हिस्टोन प्रोटीन्स आर रिच इन द बेसिक अमायनो ॲसिड्स लाईक लायसिन अँड अर्जिनाइन. लायसिन अँड अर्जिनाइन या बेसिक अमायनो ॲसिड रेसिड्यूजपासून तयार झालेला पॉझिटिव्हली चार्ज्ड हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल. हिस्टोन इज अ सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड बेसिक मॉलिक्यूल हिस्टोन्स अँड प्रोटॅमाइन असं मिळून तयार झाला हिस्टोन ऑक्टॅमर. हिस्टोन ऑक्टॅमर तयार होताना 8 मॉलिक्यूल्स, 8मध्ये H2A चे 2, H2B चे 2, H3चे 2 आणि H4चे 2 असे बेसिक अमायनो ॲसिड रेसिड्यूजपासनं एक हिस्टोन ऑक्टॅमर तयार होतोय. हा हिस्टोन ऑक्टॅमर आपण डायग्रॅममध्ये बघितला आहे नोट्समध्ये. हिस्टोन ऑक्टॅमर मॉलिक्यूल हा आला H2B, हा आला H3, हा इकडे आला H2A आणि हा आला H4 यांच्यापासून तयार झालेला एक हिस्टोन मॉलिक्यूल. हा हिस्टोन ऑक्टॅमर मॉलिक्यूल हेल्प्स इन द पॅकेजिंग. कशी मदत करतोय हा पॅकेजिंगला. आता आपण त्या हिस्टोन ऑक्टॅमरला असा एक हिस्टोन मॉलिक्यूल असं म्हणू. DNA मॉलिक्यूल गेट wrapped अराउंड द हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल. कसा वॅप होईल DNA मॉलिक्यूल गेट wrapped अँड कम्प्लीट्स 1 and 3/4 टर्न अराउंड दॅट हिस्टोन मॉलिक्यूल. Histone along with its wrapped DNA, it is called as nucleosome molecule. Nucleosome has near about 200 base pair long wrapped DNA. DNA get continues from one histone to other histone, means one nucleosome to other nucleosome, again get wrapped complete 1 and 3/4 turn, again get continue to next histone molecule. Histone along with its core DNA, it is called as nucleosome. The DNA which links the nucleosomes, it's called as linker DNA. Such a structure appears as a beads on a string like structure. मण्यांच्या माळेसारखं हे स्ट्रक्चर दिसते. पॅकेजिंग मधली पहिली स्टेप आली बीड्स ऑन अ स्ट्रिंग अपीअरन्स. आता याचं कॉइलिंग आणखी होईल. DNA गेट कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. याचं कॉइलिंग कसं होतंय तर याचं कॉइलिंग होत असताना जसं एखादा कपडा आपण पिळतोय त्याची लॉंग साईज या हळूहळू साईज कमी होत जाईल, तसं याचं कॉइलिंग होताना पुढच्या स्टेपला फक्त न्यूक्लिओझोम दिसतील, लिंकर DNA दिसणारच नाही. न्यूक्लिओझोम्स अलॉंग विथ जे हिस्टोन्स अलॉंग विथ द wrapped DNA आर appeared. Such a structure is called as nucleosome fiber. Nucleosome fiber further get coiled. This fiber further get coiled. कसा कॉइल्ड होईल तर हे जे लॉंग थ्रेड आहे, हा जो लॉंग थ्रेड आहे या लॉंग थ्रेडवर फोल्ड्स तयार होत आहेत. आता हा एक कागद होता, याचा हा पहिला फोल्ड झाला, हा दुसरा फोल्ड झाला. अशा पद्धतीने इट गेट फोल्डेड अँड रिड्यूसेस द साईज. तर एकावर 6 अशा पद्धतीचे हा न्यूक्लिओझोम फायबर एक अशा पद्धतीने 2 3 मागच्या साईडने 3 अशा पद्धतीने हे पॅकेजिंग होईल. सच अ स्ट्रक्चर
means coiled nucleosome fiber. It is called as solenoid structure. Solenoid structure. It is the characteristic of interphase and prophase. हळूहळू आणखी कॉइलिंग होतं. इट अगेन गेट सुपर कॉइल्ड टू फॉर्म द क्रोमॅटिड्स. आणि सुपर कॉइल्ड होऊन हा DNA तयार होत, क्रोमोझोम तयार होतं. हे क्रोमॅटिड्स तयार झाले, जे आपण सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये अभ्यासलेलं होतं. आणि ईच क्रोमॅटिड इंडिपेंडंटली गेट सुपर कॉइल्ड. आता हे क्रोमॅटिड परत कॉइल्ड झालेलं आहे. इट इज द मेटाफेज क्रोमोझोम. Nucleosome fiber further get coiled to form the solenoid fiber. Solenoid fiber further get coiled to form the supersolenoid structure, and supersolenoid structure now forms the chromatids and two sister chromatids. Supersolenoid structure form the chromatid, two sister chromatids joined by centromere, and it form the chromatin fiber.